नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. निदा खान एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करत नव्हती. एफआयआर दाखल होण्यापूर्वी निदा खानची ट्रान्सफर असुद्दीन ओवैसी यांचा दावा. आम्हाला विश्वास आहे कोर्ट न्याय करेल. आरोपी सिद्ध होईपर्यंत कोणी दोषी ठरत नाही. आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावेत, ओवैसींची मागणी. निदाला न्याय मिळेल, तिच्यावरचे आरोप सिद्ध होणार नाहीत. मुसलमान समाजातील सुशिक्षित मुलामुलींना त्रास देण्यासाठी हा सगळा कट. निदा खान प्रकरणावर ओवैसींचा गंभीर आरोप. राणे आपल्या विधानांवर ठाम राहत नाहीत. मान्यकर यांनी राणेंसाठी काम केलं आहे. मान्यकरांना हिंदू धर्मविरोधी म्हणणं चुकीचं. वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेला आता काडीचीही किंमत उरली नाही. मंत्री उदय सामंत आल्यानंतरच जरांगेंचे उद्योग सुरू झाले. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. राजा शिवाजी चित्रपटाच्या निमित्तानं रितेश जेनेलिया देशमुख कोल्हापुरात अंबाबाई देवीचं घेतलं दर्शन. नांगरणीचे दर वाढले. बळीराजाचं कंबरडं मोडलं. खरीप मशागतीला वेग, पण वाढत्या खर्चानं बुलढाण्याचा शेतकरी हवालदिल. रायगडला पावसाने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह माणगाव महाडमध्ये रौद्ररूप. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. नांदेड कंधा तालुक्यातील शिरशी गावातील भुईमुग उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. वाढतं तापमान आणि हवामानातील बदलांमुळे भुईमुग पिकावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. नागपुरात 6 टन प्रतिबंधित मांगूर मासा जप्त. 31 लाखांचा मुद्देमाल जप्त. 4 आरोपी ताब्यात. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.